मुंबई महापालिका आता कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे का, असे सवाल कुठेतरी उपस्थित होत आहेत। मुंबई महापालिकेच्या 82,000 कोटींच्या ठेवी मोडल्याचा आरोप होतोय आणि मुंबईमध्ये 2,32,000 कोटींच्या विकास कामांचा भार सध्या पालिकेवर असल्याची माहिती आहे। या पालिकेच्या आर्थिक स्थितीपेक्षा अधिकच्या प्रकल्पांचा भार कशाला, असा सवाल सुद्धा विरोधक उपस्थित करतायत। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण पाहतोय कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे मुंबई पालिका, असे आरोप केले जात आहेत विरोधकांकडून। काय नेमकं विरोधकांचं म्हणणं आहे या संदर्भात? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते आणि अशातच सध्या जो अर्थसंकल्प सुद्धा सादर झालेला आहे, हा अर्थसंकल्प पालिकेने फुगवून तयार केलेला आहे असं सुद्धा आरोप हा विरोधकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि त्यातच आता जर आपण पाहिलं तर विविध विकास कामं ही सध्या मुंबईमध्ये सुरू असलेली पाहायला मिळतात। काही कामं ही पुढे भविष्यात होणार आहे, त्याचे आराखडे हे तयार आहे आणि यासाठी काही रक्कम जी आहे ती लागणार आहे। यासाठी मुदत ठेवीमधून खर्च हा करावा लागणार आहे, अन्यथा पालिकेला सुद्धा कर्ज घेऊन हे सगळे प्रकल्प पूर्ण करावे लागू शकतात अशी माहिती समोर येते। त्यामुळे जर स्वतःकडे पैसे नाहीये, स्वतःच्या तिजोरीत पैसे नाहीये, तर मग कशाला हे सगळं करावं असा एक सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे या सगळ्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पालिकेचे जर आपण पाहिलं तर 82,000 कोटींचा जो मुदत ठेवी आहे त्याच्यातून सुद्धा पैसे खर्च करायला सुरू आहे आणि जर असेच पैसे जर 4 वर्षात सुरू राहिले तर ही ठेवी 10,000 कोटींवर येऊन राहील असं सुद्धा म्हणण्यात येते। त्यामुळे एकंदरीत ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एकंदरीत जेवढं आपल्याला करायचंय, जेवढी आपली सध्याची परिस्थिती आहे तेवढ्यातच करावं, आवाक्याबाहेर जाऊन करू नये असं आता सध्या जे आहे पालिकेला सांगितलं जातं आहे। विरोधकांकडून सूचना येत आहेत, सर्वसामान्यांकडून या सूचना येत आहेत। त्यामुळे भविष्यात मोठे खर्च आहेत, बरेच प्रकल्प आहे, कोस्टल रोडचं पुढे विस्तार करायचा प्रकल्प पुढे आहे। या सगळ्या गोष्टी असताना आता या सगळ्यामध्ये अधिकचा भार हा पालिकेवर पडला, कारण की जर आपण पाहिलं तर जी रक्कम सध्या पालिकेची येते त्यामधून 40% श्रद्धा रक्कम ही भत्ते, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे पगार या सगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते आणि जर भविष्यात असं सुरू राहिलं तर त्यांचे पगारही काढणं कठीण होऊ शकतं असा एक अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतो। त्यामुळे नक्की पालिका 82,000 कोटींच्या ठेवी मोडल्याचा आरोप असू दे म्हणजे किंवा इकडे 2 कोटीची विकास कामं असू दे, रक्कम बरीच मोठी आहे। मात्र विरोधकांनी जे आरोप केले त्यावर आता काय उत्तर येतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। त्याची माहिती घेत राहू धनंजय, धन्यवाद।